सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. दोनदा जन्मलेला यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 द्विज, 2 अग्रज, 3 अस्तिक, 4 नास्तिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 द्विज. प्रश्न क्रमांक 2. नाटकाच्या सुरुवातीस स्तवन गीत यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 स्वागत, 2 स्वागत गीत, 3 नादी, 4 भाषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नादी. प्रश्न क्रमांक 3. शूद्र माणसे म्हणजे शूद्र वस्तूंना भाळतात या म्हणीचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोल्हा काकडीच राजी, 2 अति तिथे माती, 3 सगळीकडे सारखीच परिस्थिती, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोल्हा काकडीस राजी. प्रश्न क्रमांक 4. मागून जन्मलेला समुदर्शक शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अजात शत्रू, 2 अनुज, 3 अपूर्व, 4 अग्रज. मागून जन्मलेला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुज. ऑप्शन क्रमांक 2 अनुज. प्रश्न क्रमांक 5. आधी जन्मलेला या समुदर्शक शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अजात शत्रू, 2 अनुज, 3 अपूर्व, 4 अग्रज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अग्रज. प्रश्न क्रमांक 6. समानार्थी शब्द विसंगत घटक ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 काक, 2 कावळा, 3 काळोख, 4 वायस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 काळोख. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता शब्द नवरसाचा प्रकार नाही? ऑप्शन क्रमांक 1 रौद्र, 2 प्रसाद, 3 वीर, 4 हास्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रसाद. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंठवर्ण प्रकारात मोडत नाही? ऑप्शन क्रमांक 1 क, 2 ख, 3 ग, 4 ज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 च. प्रश्न क्रमांक 9. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक 1 उदयमुख, 2 सममुख, 3 विषममुख, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सममुख. प्रश्न क्रमांक 10. अभय या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 हास्य, 2 वारू, 3 तुरुंग, 4 शाखामुख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शाखामुख. प्रश्न क्रमांक 11. आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 आनंद, 2 दुःख, 3 नातेवाईक, 4 आपत्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नातेवाईक. प्रश्न क्रमांक 12. त्याने साप मारला या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 भावे प्रयोग, 3 कर्तरी प्रयोग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 13. सावळाचा रंग तुझा पावसाना बापरी या वाक्यातील अलंकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 यमक अलंकार, 2 श्लेष अलंकार, 3 दृष्टांत अलंकार, 4 उपमा अलंकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उपमा अलंकार. प्रश्न क्रमांक 14. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 दीपज्योत, 2 समई, 3 दीप, 4 नंदादीप. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नंदादीप. प्रश्न क्रमांक 15. सुनील या शब्दाचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 उत्तम प्रकारचा जांभळा रंग, 2 काळा रंग, 3 उत्तम प्रकारचा निळा रंग, 4 लाल रंग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तम प्रकारचा निळा रंग. प्रश्न क्रमांक 16. विकारी शब्दाच्या किती जाती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 2, 2 3, 3 4, 4 5. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4. विकारी शब्दाच्या एकूण 4 जाती आहेत. प्रश्न क्रमांक 17. सूर्य पूर्वेकडे उगवतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 साधा वर्तमान काळ, 4 वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 साधा वर्तमान काळ.
प्रश्न क्रमांक 18. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 युगपुरुष, 2 शूरपुरुष, 3 योद्धा, 4 सत्यपुरुष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 युगपुरुष. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 मजूर, 2 दलाल, 3 अडकित्ता, 4 अत्तर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दलाल. प्रश्न क्रमांक 20. चिमणी, ढेकूण, बोका, झोप या शब्दांना काय म्हणतात. ऑप्शन 1 परभाषी शब्द, 2 विदेशी शब्द, 3 देशज शब्द, 4 तत्सम शब्द. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देशज. प्रश्न क्रमांक 21. मीठ भाकर या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुंसकलिंग, 4 उभयलिंग. मीठ भाकर या शब्दाचे लिंग आहे ऑप्शन क्रमांक 2 स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 22. ज्याची किंमत होऊ शकत नाही असे. ऑप्शन क्रमांक 1 बहुमोल, 2 महान, 3 अनमोल, 4 श्रेष्ठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनमोल. प्रश्न क्रमांक 23. भाऊ बहीण या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 उभयलिंग, 2 नपुंसकलिंग, 3 पुल्लिंग, 4 स्त्रीलिंग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 24. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 दया पवार, 3 आनंद यादव, 4 प्र के अत्रे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आनंद यादव. प्रश्न क्रमांक 25. आई मुलांना जेवायला वाढत होती या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ, 2 अपूर्ण भूतकाळ, 3 पूर्ण भूतकाळ, 4 चालू वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भूतकाळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.